सर्वांना नमस्कार आणि जय भीम. पुणे करार, प्रॉमिस, कॉम्प्रोमाइज अँड परफिडी हा जो व्याख्यानाचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. आता त्याचाच आपण दुसरा भाग बघूया. पुणे कराराचा जो भाग होता की कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झालं, म्हणजे इंग्रजांनी घोषणा केली की भारताला काही राजकीय सुधारणा दिल्या जातील आणि त्याच्यामध्ये इंडियन म्हणजे मुस्लिम्स असतील, ख्रिश्चन्स असतील, अँग्लो इंडियन्स, त्याच्यानंतर सिख्स किंवा लँडलॉस असतील, लेबर्स, या सगळ्यांना सुधारणा, राजकीय त्यांचे त्यांचे हक्क, प्रिन्सली स्टेट्स असतील म्हणजे संस्थानी राजा असेल, राजे असतील, यांना सगळ्यांना त्यांच्या 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 मागण्यांनुसार सुविधा देण्यात आल्या होत्या. फॅसिलिटी, राजकीय हक्क, राजकीय डिमांड त्यांच्या मान्य केलेल्या होत्या. परंतु आपल्याला म्हणजे डिप्रेस क्लासेसला कमी सीट्स होत्या. परंतु हे या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की ज्या काही 71 सीट्स मिळाल्या होत्या त्या सेपरेट मत म्हणजे तेवढे तर जाणारच, म्हणजे तेवढे उमेदवार जाणारच, हे पक्क होतं. कमी तर कमी, पण तरी पण ते ठीक होतं. म्हणूनच पुढे आपल्याला ते बघणं गरजेचं आहे की गांधीजींनी घोषणा ऑलरेडी पत्राद्वारेच केली होती. प्राईम मिनिस्टरला इंग्लंडच्या रॅमसे मॅकडोनाल्ड यांना पत्र पाठवलं होतं. त्याच्यानंतर सेक्रेटरी फॉर स्टेट फॉर इंडिया सॅम्युअल हेअर यांना पण पत्र पाठवलं होतं की त्यांना काही मागण्या मान्य नाही, सॉरी, त्यांना दिलेल्या सुधारणांच्या डिप्रेस क्लासेसला सेपरेट मतदारसंघ हे काय आम्हाला मान्य नाही, आणि म्हणून मात्र मी जर त्या तुम्ही मागे घेतल्या नाहीत तर मी उपोषण करेन, फास्ट अनटू डेथ ज्याला म्हणतात, मरेपर्यंत उपोषण असं आपण त्याला म्हणतो, ते त्यांनी घोषणा केलेली होती. आणि इंग्रज म्हणजे रॅमसे मॅकडोनाल्ड पंतप्रधानांनी ऑलरेडी त्यांना पत्र लिहिले की गांधीजी, तुमचा अटिट्यूड जो आहे, तुमचा जो अप्रोच जो आहे, तुमचा जो अभ्यास आहे, तो काही चांगला नाही आणि त्याच्यामुळे तो काही मला मान्य नाही, आणि त्यांनी त्या मागे घेतलेला नाही. मग गांधीजींनी त्यांच्या घोषणेनुसार उपोषणाला उपोषणाची जे घोषणा त्यांनी केलेली होती. बरं, आता उपोषण त्यांनी सुरू केलं 20 सप्टेंबर 1932 ला. परंतु मग त्याच्या आधी धावपळ झाली काँग्रेसच्या नेत्यांची, जे त्यांचे सहकारी होते. आणि मग मग आता ते बाबासाहेब आंबेडकरांना च्या निवासाकडे किंवा त्यांच्या ऑफिसकडे, कार्यालयाकडे निघाले की आता बाबासाहेब आंबेडकरांचं मन वळवायचं की बाबा तुम्ही सुद्धा तुमच्या मागण्या सोडून द्या. आणि म्हणून मात्र गांधीजींना ऑलरेडी सविनय कायदेभंग चळवळ 1930, जे मिठाचा सत्याग्रह वगैरे केला, तेव्हा त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती आणि त्याच्यामुळे ते येरवडा जेलमध्ये होते. आणि त्या येरवडा तुरुंगातूनच ते अशा सगळ्या घोषणा, उपोषणाच्या अमुक धमक हे सगळं करत होते. आणि म्हणून मग सगळ्यात पहिल्यांदा ए.व्ही. ठक्कर, जे आदिवासी सुधारणांचे प्रणेते ज्यांना म्हटलं जातं, ते ए.व्ही. ठक्कर यांनी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर 18 सप्टेंबरला, म्हणजे 20 सप्टेंबरला उपोषण सुरू झाले, त्याच्या आधीची ही सगळी तयारी चालली काँग्रेसच्या नेत्यांची. 18 सप्टेंबरला पंडित मदन मोहन मालवीय यांनी बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींना भेटण्याची विनंती केली. त्याच्यानंतर जे ए.व्ही. ठक्कर होते, ठक्कर बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहेत ते, ए.व्ही. ठक्कर आणि श्रीमती पेरिन कॅप्टन. आता पेरिन कॅप्टन म्हणजे कोण, तर भारताचे पितामह म्हटले जातात दादाभाई नौरोजी यांची नात, त्या पण गांधीजींच्या सोबत होत्या. आणि त्या पेरिन कॅप्टन यांनी आणि 10-15 त्यांच्या जोडीला लेडीज यांनी दुपारच्या 3 वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या ऑफिसच्या बाहेर घोषणा द्यायला सुरुवात केली की गांधीजी उपोषण करणार आहेत आणि हे केवळ तुमच्यामुळे आहे, आणि वगैरे वगैरे जे असेल. तर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यालयाच्या बाहेर. बाबासाहेब आंबेडकर संतापले याच्याने, हे काय आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 19 सप्टेंबर पुन्हा पंडित मदन मोहन मालवीय, त्याच्यानंतर ठक्कर बाप्पा, पेरिन कॅप्टन
आणि पुन्हा 10-15 काँग्रेसचे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आले. त्यांची अ, प्रदीर्घ चर्चा झाली, परंतु 19 तारखेच्या चर्चेमध्ये पण कोणताही तोडगा निघाला नाही आणि मग शेवटी उपोषणाचा दिवस उजाडला आणि 20 सप्टेंबर 1932 ला गांधीजींनी उपोषण सुरू केलं. 21 सप्टेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी रेफरंडम ऑफ डिमांड्स बिफोर गांधीजी, ठीक आहे चला बाबा माझ्या या मागण्या आहेत, तुम्हाला जर कुपोषण मागे घ्यायचं असेल किंवा तुम्हाला काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा काही चेंजेस हवे असतील, तर हा माझा दिस इज माय रेफरंडम ऑफ डिमांड्स, ते त्यांनी गांधीजींच्या समोर ठेवलं. मग ते रेफरंडम काय होता ते समजून घेणं या ठिकाणी महत्वाचे. तेव्हा आपण पुढे त्याच्यानंतर काय झालं इकडे जाऊ शकतो. ते म्हणजे पहिलं की आम्हाला मद्रासमध्ये 30 जागा, मुंबईमध्ये बॉम्बेमध्ये 20 जागा, बेंगॉलमध्ये 50, पंजाबमध्ये 50, युपी मध्ये 40, बिहार आणि ओरिसामध्ये 20, सीपी म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्सेस आणि बिरारमध्ये 20 आणि आसाममध्ये 11. अशा पद्धतीने जर प्रॉव्हिन्सेस मध्ये आम्हाला जर सीट मिळाल्या पाहिजेत, अशी एक पहिली मागणी. या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे. दुसरं मध्ये जॉईंट इलेक्टरेट्स विथ रिझर्व्ह सीट्स, आम्हाला आमच्या जागा राखीव पाहिजेत. अँड ही सीटची मागणी कशी असेल, ठीक आहे तुम्ही सेपरेट इलेक्टरेट काढता म्हणता, तर आमची मागणी अशी आहे दुसरी बाबासाहेब आंबेडकरांचे दिले की कॅन्डिडेट टू बी सिलेक्टेड अँड देन विल बी इलेक्टेड. हे फार महत्वाचे दोन शब्द लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी मागणी होती, कॅन्डिडेट टू बी सिलेक्टेड फर्स्ट अँड देन टू बी इलेक्टेड. म्हणजे काय की आमचेच जे प्रतिनिधी आमच्या मतदारसंघातले असतील त्यांची निवड म्हणजे सिलेक्शन आमचेच प्रतिनिधी करतील आणि त्यांच्यामध्ये जो सक्षम असेल, ज्याला जास्त लोकांनी मतदान केलेलं असेल, अंतर्गत मतदान, त्याची किंवा त्यांच्या समप्रमाणात 4 लोकांचं पॅनल त्या ठिकाणी असेल आणि त्यांच्यामधूनच निवडून येतील. म्हणजे कॅन्डिडेट हा आमचाच असेल, कोणत्याही काँग्रेसच्या पार्टीचा नसेल. म्हणून ती तरतूद या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रोव्हिजन म्हणजे डिमांड जी केलेली होती ती महत्वाची होती. कॅन्डिडेट टू बी सिलेक्टेड अँड देन कॅन्डिडेट टू बी इलेक्टेड, अशा पद्धतीने. अदरवाईज तसं जर नाही झालं, आणि या ठिकाणी हे एक महत्वाचं आहे की आज जे रिझर्वेशन 10 वर्ष वगैरे अशा ज्या बोंबा मारल्या जातात, बाबासाहेब तेव्हाच म्हणतात की दी जॉईंट इलेक्ट्रिकची जी तरतूद ती 10 वर्ष असेल आणि त्याच्यानंतर मग दोन्ही कॉमन जे टचेबल आणि अनटचेबलचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यांचे पक्ष असतील ते निर्णय घेतील की बाबा पुढे कंटिन्यू करायचं किंवा नाही. त्याच्यानंतर 10 वर्षांनी प्रायमरी सिलेक्शन प्रोसेस ऑफ द कॅन्डिडेट विल बी टर्मिनेट. 10 वर्षांनी ती राहणार नाही. जॉईंट इलेक्टरेट्स विथ रिझर्व्ह सीट्स शुड बी कंटिन्यू फॉर नेक्स्ट 15 इयर्स. दुसरी म्हणजे जे आधीची जी कॅन्डिडेट सिलेक्शनची जी प्रोसिजर होती ती 10 वर्ष आणि त्याच्यानंतर जॉईंट इलेक्टरेटची आणि रिझर्व्ह सीटची होती ती 15 वर्षांची राहील आणि त्याच्यानंतर डिप्रेस क्लासेसचे जे प्रतिनिधी असतील आणि कास्ट हिंदूंचे प्रतिनिधी एकमताने निर्णय घेतील की पुढे हे कंटिन्यू करायचं किंवा ते टर्मिनेट करायचं, ती सिस्टम टर्मिनेट करायची. त्याचं फलनिष्पत्ती चेक केल्यानंतर आणि तेव्हा तो निर्णय घेतला जाईल. पाचवी बाबासाहेबांची जी रेफरंडम ऑफ डिमांड्स बिफोर गांधीजी ऑन मीन्स ड्युरिंग द फास्ट ऑन टू डेथ, ती होती ते म्हणजे प्रॉपर रिप्रेझेंटेशन टू बी गिवन. कुठे? सेंटर आणि प्रॉव्हिन्सेस मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात. हे फार महत्वाचं आहे. आजकाल तुम्ही बघाल तर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व नव्हे, रिझर्वेशनच्या विरोधामध्ये जो मुद्दा आज मांडला जातो, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर कॅप लावलेली आहे. 50% वरती रिझर्वेशन जाऊ नये. आत्ताच ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कालच निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा आणि त्याच्यामध्ये निवडणुका घ्या, परंतु 50% रिझर्वेशनची मर्यादा ओलांडू नका. परंतु लक्षात घ्या, ओबीसीना कुठं हो त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळतं, बाकीच्या समाजाला सगळ्या मिळतं का? तर तो जरी मुद्दा ऑल इंडियामध्ये कन्सिडर केला आणि नव्हे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक समुदायाला जर दिलं, तरी पण रिझर्वेशनच्या विरोधातला मुद्दा निकाली निघू शकतो. आणि आपण बघताच आहात की ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन, नुकतीच एक बातमी म्हणजे एक इट्स कोर रिलेव्हन्स विथ द करंट
पॉलिटिकल सिच्युएशन्स अँड अकॅडमिक सिच्युएशन्स, एमबीबीएस मध्ये ज्या पेमेंट सीट्स आहे, ज्यांची करोडोनी फीज आहे, तिथे पण ईडब्ल्यूएस ची कॅन्डिडेटने ऍप्लिकेशन केले. मग ते ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट कसं मिळालं त्यांना? म्हणून जे फायनान्शियल रिझर्वेशन त्या बेसिसवर जे मागतायत, ते हे सगळं असं खोटं होतं आणि त्याच्यावर मला वाटतं रिझर्वेशन नंतर आपण बोलू. परंतु या ठिकाणी पण 15 वर्ष आणि 10 वर्षाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागण्यांमध्ये केलेली आहे. राईट टू ॲडल्ट सफरेज, प्रौढ मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रॉपर रिप्रेझेंटेशन इन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि डिस्ट्रिक्ट लोकल बॉडीज बोर्ड्स, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर डिप्रेस क्लासेसला नोकऱ्यांमध्ये सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर शैक्षणिक निधी सुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे. स्कॉलरशिपच्या माध्यमातून असेल किंवा आपले रिझर्व्ह कॅन्डिडेट्सला फॉरेनमध्ये पाठवलं जातं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बार्टीच्या माध्यमातून काही संस्था आहे, महाज्योती काही संस्था आहेत. तर या म्हणजे आता काम करत आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं उदाहरण देतो. तर या माध्यमातून सुद्धा शैक्षणिक निधी सुद्धा डिप्रेस क्लासेसच्या विकासासाठी दिला पाहिजे. अजून एक आहे, समजा अन्याय होतो परंतु त्याचं परिमार्जन व्यवस्थित होत नाही, तर अशा वेळेला अपील करण्यासाठी ॲपिलेट अथॉरिटी सुद्धा पाहिजे. आणि ती कोण पाहिजे? डायरेक्टली भारत सरकार, म्हणजे गव्हर्नर जनरल, जो थर्ड पार्टी असेल, कारण तो हिंदूंचा प्रतिनिधी नसेल, तो भारताचा प्रतिनिधी असेल, इंग्रज असेल, आणि वाईसराय यांच्या काही डिस्क्रिपन्सी असेल तर यांच्याकडे अपीलची प्रोव्हिजन केली पाहिजे. ह्या मागण्या बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या समोर ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, या तुम्हाला मान्य असेल तर मग आपण कम्युनल अवॉर्ड मध्ये दिलेल्या सीट्स मध्ये किंवा त्यांच्या ज्या प्रोव्हिजन्स मध्ये आपण बदल करू शकतो, तशी सूचना आपण किंवा तसा सल्ला आपण ब्रिटिश पंतप्रधानांना देऊ शकतो. या ठिकाणी काँग्रेसचे नेते सर तेज बहादूर सप्रू त्यांनी अजून एक तिसरी स्कीम आणली. गांधीजींची वेगळी स्कीम, बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी, रेफरंडम ऑफ डिमांड्स. आता तेज बहादूर सप्रू यांनी एक आणली, प्रायमरी आणि सेकंडरी इलेक्शन फॉर द रिझर्व्ह सीट्स इन प्लेस ऑफ सेपरेट इलेक्टर्स, असं त्यांनी प्रोव्हिजन आणलेले आहे. आणि डिप्रेस क्लासेसच्या म्हणण्यानुसार, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, जे डिप्रेस क्लासेस क्वालिफाईड वोटर्स असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं एक सिलेक्शनचं पॅनल राहील आणि त्याच्यामध्ये 3 पेक्षा कमी कॅन्डिडेट्स असता कामा नये. आणि मग त्या 3 किंवा 4 म्हणजे जे काय मोर दॅन 3 कॅन्डिडेट्स त्यांच्यामधून, म्हणजे कॅन्डिडेट्स सगळे जे आहेत ते डिप्रेस क्लासेसचेच असतील आणि त्यांच्यामधूनच पुढे ते उमेदवारी त्यांनाच मिळेल. कॅन्डिडेट्स अँड वन वॉज टू बी इलेक्टेड बाय द जॉईंट इलेक्टरेट्स, आणि त्याच्यातून तो निवडला जाईल, अशी एक प्रस्ताव पुढे आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये चर्चा होते येरवडा तुरुंगामध्ये. तिथे बाबासाहेब आंबेडकर गेलेले असतात आणि काही याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं, सुरुवातीला तर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींना बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हेही माहिती नव्हतं. आणि नंतर त्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना कळालं. आणि सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष म्हणजे न पाहिल्यासारखं केलं, परंतु नंतर ओळख मिळाल्यानंतर ती चर्चा त्यांची सुरू झाली होती. आणि द मेन थ्रस्ट, आता बाबासाहेब आंबेडकरांनी रेफरंडम ऑफ डिमांड दिलेला होता आणि त्या ठिकाणी महत्वाचा इश्यू असा होता की वेदर या ज्या प्रोव्हिजन्स होत्या त्या 5 वर्षासाठी की 10 वर्षासाठी. गांधीजींना 5च वर्ष, गांधीजींचं म्हणणं होतं 10 वर्षासाठी नाही, 5च वर्षासाठी प्रोव्हिजन करा, 15चं दूरच. गांधीजींचे असं म्हणणं होतं की त्या प्रोव्हिजन ज्या होत्या त्या 5च वर्षासाठी कराव्यात. एवढंच नव्हे, गांधीजींनी कशा पद्धतीनं बाबासाहेबांना म्हणजे डिवचले किंवा त्यांना ते म्हटलेलं ते बघा, डॉक्टर, ते काय म्हणतात, डॉक्टर साहेब. गांधीजी या ठिकाणी एक कोटेशन उद्धृत केलेलं आहे. नंतर रेफरन्सेस आपण एकदा यादी बघूया. डॉक्टर साहेब, व्हॉट डू यू विश, 5 इयर्स ऑर माय लाईफ, म्हणजे हे एक प्रकारची धमकीच आहे. तुम्हाला 5 वर्ष करायचे आहेत का माझं जीवन घालवायचं आहे? म्हणजे एक तर तुम्ही ती मागणी मान्य करा, 5 वर्ष, नाहीतर मग माझा जीव जाईल किंवा काय. अशा पद्धतीनं गांधीजींनी, आणि लक्षात घ्या, उपोषण किंवा ही एक प्रकारचं धमकीच आहे. हे एक प्रकारची हिंसाच आहे, वेगळ्या पद्धतीनं, दुसऱ्याच्या भावना नाही.
हर्ट करणं. पुढे जाऊया त्याच्यावर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बाजूला झाले आणि त्यांनी मग राजगोपालाचारी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याबरोबर अ, चर्चा केली. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं गांधीजींना. मग राजगोपालाचारी यांना राजाजी म्हटलं जायचं पॉप्युलरली. ही वॉज नोन ॲज अ राजाजी. आणि त्यांनी गांधीजींना सांगितलं की की गांधीजी थोडं आपण पॉझिटिव्ह डिस्कशन करूया, की 5 किंवा 10 वर्ष याच्यावर नंतर बोलूया, फायनल नंतर करूया. परंतु आत्ताच्या घडीला आपण हा करार साइन करूया. याच्यावर आपण लेट अस साइन दिस पॅक्ट. आणि विथ दिस गांधीजी प्रोक्लेम एक्सलंट. गांधीजी म्हणाले ठीक आहे, उत्तम. म्हणणं त्यांना पटलं. काही का असेना त्यांना ती गोष्ट पटली. परंतु एक लक्षात घ्या अजून, की गांधीजींची या पुणे करारावर सही नाही. इतर काँग्रेसच्या इतर नेत्यांची आहे. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. उपोषणाचा 5वा दिवस 24 सप्टेंबर आणि पुणे करार साइन झालेला आहे. 25 सप्टेंबरला मुंबईमध्ये इंडियन मर्चंट चेंबरच्या हॉलमध्ये हा करार फायनल आहे. म्हणजे ऑलरेडी करार 24 सप्टेंबरला झाला आणि 25 सप्टेंबरला मुंबईच्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये एक मीटिंग बोलावली गेली या फायनल करण्यासाठी हा करार. आणि त्याच्यामध्ये तेज बहादूर सप्रू यांनी बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती केलेली दिसते, त्यांचं अभिनंदन केलेलं दिसतं, वाहवा केलेली दिसते. आणि ते काय म्हणतात, डॉक्टर आंबेडकर fought valiantly for the cause which he represented and he promised to be good fighter in the future life of country. अशा पद्धतीनं बाबासाहेबांची स्तुती त्यांनी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पण या मीटिंगला ॲड्रेस केलेला आहे, भाषण केलेलं आहे. अनेक का सिंधूंच्या बरोबर त्यांचे प्रेझेंटेशन, निगोशिएशन, भाषण म्हणजे चर्चा झालेल्या आहेत पुणे करारच्या प्रोव्हिजन्स बद्दल. आणि हा जो पुणे करार झाला, ताबडतोब याचा टेलिग्राम लंडनला पाठवला गेला, इंग्लंडच्या पंतप्रधानांकडे. 24 सप्टेंबरला हा जो करार साइन झाला 1932 ला. त्याच्यावर पहिल्या दिवशी 23 जणांच्या सह्या होत्या आणि त्याच्यानंतर पुन्हा 18 जणांनी सह्या केल्या. बाबासाहेब आंबेडकरांची सही होती. परंतु लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी या करारावर जी सही केली ती अत्यंत नाराजीपणाने केलेली आहे. कोणत्याही पद्धतीनं ही वॉज व्हेरी नर्वस आणि तरी पण सही त्यांना करावी लागलेली आहे. त्यांना राव बहादूर चितळे अहमदनगरचे त्यांचे सहकारी त्यांनी पत्र पाठवलं की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही नव्हती करायला पाहिजेत, या पुणे करारावर तुम्ही कॉम्प्रोमाइज नव्हतं करायला पाहिजेत. म्हणजे जी म्हटलं की कम्युनल अवॉर्डमध्ये जे प्रॉमिस मिळालं त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करारावर सही करून कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं आहे. त्या राव बहादूर चितळेंना बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात की व्हॉट कुड आय डू रावसाहेब राव बहादूर, मी काय करू शकतो. देर वॉज जयकर, म्हणजे बॅरिस्टर जयकर, बिहाइंड मी विथ नाईफ. म्हणजे त्यांनी वर्णन केलेलं आहे या पत्रामध्ये, उत्तरामध्ये, की बॅरिस्टर जयकर एका बाजूने पाठीमागून माझ्या सुरा लावलेला होता इन हिज हँड अँड सप्रू इन फ्रंट ऑफ मी विथ पिस्तोल स्ट्रेचेड ॲट माय हार्ट. आय वॉज हेल्पलेस. बघा, त्याच्यामुळे असा एक फॅक्शन आहे की जो बाबासाहेब आंबेडकर पुणे कराराचं काही म्हणजे चांगला झाला म्हणून पण काही करणारे लोक आहेत, परंतु असं काही नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांना पण खूप हेल्पलेसली ही हॅड टू साइन द अग्रीमेंट मीन्स पॅक्ट, पुन्हा पॅक्ट. ही वॉज व्हेरी नर्वस ऑन दॅट डे सायनिंग. पण काय करणार. 26 सप्टेंबरला सोमवारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या कराराची घोषणा केली गेली. या ठिकाणी काही पुणे करारावर ज्यांनी सह्या केल्या पहिल्या दिवशी त्यांची नावं मी ठिकाणी जस्ट बाकी काँग्रेसच्या नेत्यांची 2-3 पण बाबासाहेब आंबेडकरांच्या काही सहकाऱ्यांची म्हणतो की पंडित मदन मोहन मालवीय, सर तेज बहादूर सप्रू, M.R. जयकर, बाबासाहेब आंबेडकर 4थ्या नंबरला होते. त्याच्यानंतर अजून सहकारी R. श्रीनिवासन, M.C. राजा. त्याच्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती स्वतंत्र भारताचे
राजेंद्र प्रसाद हे सुद्धा होते, उद्योगपती जी.डी. बिर्ला होते, रामेश्वर आर.डी. बिर्ला होते. या व्यतिरिक्त ठक्कर बाप्पा होते, डॉक्टर पी.जी. सोलंकी जे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते ते होते, पी. बाळू जे बाबासाहेब आंबेडकरांचे अपोनंट होते इलेक्शन मध्ये, लोकसभेच्या इलेक्शन मध्ये, पी. बाळू आणि सॉरी आणि क्रिकेटर होते, फेमस क्रिकेटर होते, ते पण या ठिकाणी सही करायला होते. त्याच्यानंतर देवदास गांधी गांधीजींचे पुत्र ते पण होते. पी.एन. राजभोज बाबासाहेबांचे सहकारी हे होते. जी.ए. गवई हे होते. शंकरलाल बनकर हे 23 जण पहिल्या दिवशी होते. नंतरच्या 25 सप्टेंबरला दुसरे जे 18 लोक त्यांनी पण सहाय्य केले होत्या. त्या सहाय्यांचं मी नाव वाचत नाही. पुढच्या आता आपण या पुणे कराराने मग काय दिलं, म्हणजे किती सीट दिल्या, तर ते सुद्धा या ठिकाणी आपण एका टॅब्युलर फॉर्म मध्ये सांगितलेलं आहे. एकतर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मद्रास प्रांतात 33 केलेल्या होत्या सीटची मागणी, पुणेकरांनी त्या 30 दिल्या, म्हणजे बऱ्यापैकी 3च सीट कमी मिळाल्या. बॉम्बेमध्ये 108 पैकी 16ची मागणी होती, परंतु त्या 15 मिळाल्या बऱ्यापैकी, म्हणजे एकच कमी होती. परंतु आपण युपी आणि युपी मध्ये त्या खूप कमी झालेल्या आहेत या ठिकाणी. आणि म्हणजे 175 पैकी पुणेकरांनी 148 सीट मिळाल्या होत्या. आता मी या ठिकाणी आपल्याला जर आपण जो पार्ट 1 या व्याख्यानाचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की कम्युनल अवॉर्डने 71 सीट मिळाल्या होत्या, काही ठिकाणी 78 मिळतील तुम्हाला पाहायला. 71 सीट मिळाल्या होत्या आणि आता पुणे कराराने त्या 148 मिळाल्या. मग आपण तर खुश व्हायला पाहिजे की 71च्या ऐवजी 148 मिळाल्या, जवळजवळ मोर दॅन डबल आहेत. मग काय वाईट होत्या, परंतु तसं नाहीये. आणि हेच आपल्या या व्याख्यानाचा पुढचा भाग होतो की मग त्या 148 सीट्स जास्त की त्या 71 त्याच आपल्या बरोबर होत्या किंवा त्या मिळाल्या होत्या त्याच योग्य होत्या. अर्थात त्या आपण लगेच काय स्वीकारलेल्या नव्हत्या, त्याला गांधीजींनी विरोध केल्यामुळे आणि आता पुणे करारामुळे आपल्याला सीट्स तर वाढलेल्या आहेत, पण नक्की त्या सीट आपल्या आहेत का हे या ठिकाणी मी आता पुढच्या भागामध्ये म्हणजे सांगतोय. ते म्हणजे की हा जो कम्युनल अवॉर्ड होता त्याने एकतर 2 बेनिफिट होते अनटचेबलचे, ते म्हणजे फिक्स कोट ऑफ सीट्स होता 71चा होता तो म्हणजे टू बी इलेक्टेड बाय सेपरेट इलेक्टरेट्स ऑफ अनटचेबल्स टू बी फिल्ड बाय द पर्सन बिलॉंगिंग टू द अनटचेबल्स, हे एक फायदा होता. दुसरं म्हणजे डबल वोटचा अधिकार होता कम्युनल अवॉर्डच्या जो ब्रिटिश प्रीमियरने डिक्लेअर केलेला कम्युनल अवॉर्ड मध्ये तो एक फायदा होता की डबल वोटिंगचा पण राईट होता. एकतर सेपरेट इलेक्टोरल मध्ये पण अनटचेबल कम्युनिटीच्या वोटर्सला वोटिंगचा राईट्स होता आणि जॉईंट आणि जनरल या इलेक्शन मध्ये पण त्याला म्हणजे टचेबलला पण त्याला मतदान करण्याचा अधिकार होता, हा मिळालेला होता. या उलट पुणे कराराने काय झालं की हा डबल वोटचा राईट काढून घेतला. अँड इट ऑल्सो प्रोव्हाइडेड जॉईंट इलेक्टरेट्स इन्स्टेड ऑफ सेपरेट, म्हणजे सेपरेट इलेक्टरेट्स पण आता म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ पण नाही आहेत. पुणे करारामुळे हॅमंड कमिटीची घोषणा करण्यात आली की बाबा आता मतदारसंघ तर दिलेले आहेत, सीट्स तर दिले आहेत, त्याच्यानुसार डिमार्केशन केलं पाहिजे की कोणते मग हे मतदारसंघ नेमके कोणते असतील, जेणेकरून 148 सीट या डिप्रेस क्लासेस कम्युनिटीला किंवा अनटचेबल कम्युनिटीला मिळतील. कास्ट हिंदूज किंवा जे टचेबल हिंदूज त्यांनी या हॅमंड कमिटी समोर त्यांचं म्हणणं मांडलं. ते म्हणजे एकतर द पॅनल ऑफ 4 टू बी इलेक्टेड, प्रायमरी इलेक्शन होईल, त्याच्यामध्ये 4 जण असावेत, कमीत कमी आधी 3 होते, 3 पेक्षा जास्त. मग हे नेमकं कमीत कमी पाहिजे की जास्तीत जास्त पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे वोटिंगची पद्धती, मतदानाची पद्धती कोणती असेल, जसं की कंपल्सरी डिस्ट्रीब्युटिव्ह वोट किंवा क्युम्युलेटिव्ह सिस्टम ऑफ वोट, अशा पद्धतीनं त्या कास्ट हिंदूंनी त्यांचं म्हणणं या हॅमंड कमिटी समोर मांडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रायमरी इलेक्शनची जी कॅन्डिडेट निवडण्यामागची जी पद्धती होती, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट टू बी सिलेक्टेड फर्स्ट, म्हणजे तो आपला ट्रू कॅन्डिडेट असेल.
आणि देन विल बी इलेक्टेड, म्हणजे निवडून येणारा आपलाच कॅन्डिडेट असेल. परंतु काँग्रेसला काय करायचं होतं? आता काँग्रेस म्हणजे गांधीजींच्या अ, शब्दाच्या बाहेर काँग्रेस नव्हतीच. गांधीजी जरी म्हणत असले, की "मैं तो काँग्रेस का चवन्नी का भी सदस्य नहीं हूँ." असं गांधीजींनी म्हटलं होतं. एका अ, जेव्हा कॅन्डिडेटने, ग्रॅज्युएट कॅन्डिडेटने याची मागणी केली होती, की मला गांधीजी अ, तर कुठलं तरी एखाद्या नोकरीमध्ये जागा मिळावी, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं. परंतु तरी पण काँग्रेसमध्ये गांधीजींच्या शब्दाबाहेर अ, कोणीही जात नव्हतं आणि म्हणून मात्र काँग्रेसला आपले स्वतःचे उमेदवार उभे करायचे होते. म्हणून ते 148 सीट जरी असल्या, तरी त्याचा काहीही फायदा होत नव्हता. कारण अल्टिमेटली काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की कॅन्डिडेट डिसाईड कोण करतो? एखाद्या मतदारसंघामध्ये कॅन्डिडेट डिसाईड कोण करतो? तर कॅन्डिडेट डिसाईड करतो हायकमांड. म्हणजे पार्टी प्रमुख. म्हणजे आपण उदाहरण जरी घेतलं, तरी मोदी-शहा डिसाईड करणार बीजेपीचा कॅन्डिडेट आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये करायचं तर ते महाराष्ट्र पार्टीला म्हणजे जे अध्यक्ष असतील राज्य लेव्हलचे त्यांना अधिकार देतील. परंतु तरी ते सेंटरवालेच किंवा काँग्रेस असेल तर सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे हे निवडतील. म्हणजे माझ्या लोकल मतदारसंघातला कॅन्डिडेट पण तिकडून निवडला जाईल आणि ते जो देतील तो माझ्या माझ्या मतदारांना माहीत असेलच असं नाही किंवा त्याचं काम असेलच असं नाही. आणि म्हणून मात्र ते काही काँग्रेसने त्या पद्धतीनं जी चाल खेळली, त्यालाच आपण परफिडी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे फसवणूक किंवा फ्रॉड केलेला आहे. ते या ठिकाणी म्हणजे पुणेकरांची जी आफ्टरमाथ म्हणजे नंतर काय झालं, ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पुणे कराराचे जे फलित होतं, ते आपल्याला 1937 च्या निवडणुकांमध्ये दिसलं, की तिथे अ, अ, इंग्रज सरकारने 1935 चा कायदा इंट्रोड्यूस केला आणि त्या कायद्यामध्ये 1937 ला आपण इलेक्शन घेऊया, निवडणुका घेऊया आणि त्या त्या निवडणुका असतील ते या पद्धतीनं या सीट्स शेअर किंवा अलॉटमेंटवर आधारित असतील. काँग्रेसने त्यांच्या पक्षाचे जे रिझर्व्हचे उमेदवार असतील, ते या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसतात आणि आपल्याला असंही दिसतं, की काँग्रेस कुठल्याही पार्टीचा आजही घ्या रिलेव्हन्स, त्या पार्टीचा कॅन्डिडेट हा त्या पार्टीशीच निगडीत असतो, मतदारांशी तेवढा निगडीत नसतो किंवा मतदारांशी तेवढा एकनिष्ठ नसतो, जेवढा तो त्याच्या पक्षाशी एकनिष्ठ असतो. आजही तेच आहे, तेव्हाही तेच होतं आणि म्हणून मात्र आपल्याला अनटचेबल कम्युनिटीचा, डिप्रेस क्लासेसचा ट्रू कॅन्डिडेट काही मिळत नव्हता आणि म्हणून या ठिकाणी 1937 साली ज्या अ, निवडणुका झाल्या, ज्या पुणे करारामध्ये जे सीट्स मिळाले होते, त्या सीटच्या अनुषंगाने जे काही सीट अलोकेशन होतं, त्याचा रिझल्ट आपल्याला 1937 ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मिळाला. तो कसा मिळाला? तो पहा. मद्रासमध्ये आपण 30 ची मागणी केलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या वतीनं. तर त्याच्या 30 पैकी मद्रासमध्ये 26 तर काँग्रेसचेच प्रतिनिधी निवडून आले. म्हणजे पुणेकरांचा फायदा झाला का? म्हणजे हे क्लिअर कट फ्रॉड किंवा परफिडी होती. बॉम्बेमध्ये 15 सीटची मागणी होती. परंतु काँग्रेसने त्यापैकी 4 म्हणजे मुंबईमध्ये बऱ्यापैकी, बॉम्बेमध्ये बऱ्यापैकी बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून आलेले आपल्याला दिसतात. पंजाबमध्ये तर 8 पैकी 8 आलेले आहेत म्हणजे अनटचेबल. बिहारमध्ये 15 पैकी 11 काँग्रेसचे, यूपीमध्ये 20 पैकी 16 काँग्रेसचे. म्हणजेच टोटल सीट 151 पैकी 78 जागा काँग्रेसच्याच प्रतिनिधींनी बळकावल्या. याचा अर्थ जवळ-जवळ मोर दॅन 50% काँग्रेसच्या सीट्स आल्या. त्या डिप्रेस क्लासेसच्या यायला पाहिजे होत्या. म्हणजे ट्रू त्याचा जो फलित आहे ते आपल्याला सत्य या ठिकाणी दिसत नाही. म्हणजेच या ठिकाणी पुणे कराराची जी फलनिष्पत्ती आहे, ती काही योग्य प्रकारे झालेली नाही आणि म्हणून मात्र आपल्याला असं म्हणावंसं वाटतं, की बाबासाहेब आंबेडकरांनी नाईलाजाने या करारावर सही केलेली होती आणि त्याचा रिझल्ट आपल्याला जो काँग्रेसने 1937 च्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं फसवणूक केली आणि म्हणून आपल्याला असं म्हणावसं वाटतं, की इट इस अ परफिडी by Gandhiji and Congress to the untouchables and it was totally पुणे कराराचं पूर्णपणे उल्लंघन होतं.
की ते सीट जे यायला पाहिजे तसेच यायला पाहिजे होते, परंतु तसं काही झालेलं नाहीये. आणि म्हणून पुणे करारामध्ये जे 148 ज्या सीट मिळालेल्या होत्या, तेवढे काही खरे कॅन्डिडेट नव्हते. आणि हेच या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं, की पुणे करार तसा काही आपल्या फायद्याचा झालेला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना तो नाईलाजाने करावा लागला. आपण या ठिकाणी थांबतोय. या भाषणासाठी किंवा या व्याख्यानासाठी जे संदर्भ आहेत, जे आपण सुद्धा बघितले पाहिजेत, ते म्हणजे काही इंडियन नॅशनल मुव्हमेंटचे असतील, ते म्हणजे गुप्ता डीसी आहे किंवा मजुमदार आरसी आहे, राम प्रधान आहे, त्याच्यानंतर व्हीपी मेनन आहे, ज्यांचा ट्रान्सफर ऑफ पॉवर हे फार महत्वाचा ग्रंथ आहे, तो वाचायला पाहिजे. कारण इंग्रजांनी स्वातंत्र्य दिले नाही, इट हॅज जस्ट ट्रान्सफर्ड देअर पॉवर इन द हँड्स ऑफ द इंडियन्स. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग आणि स्पीचेस व्हॉल्यूम 9 आहे. खैरमोडे यांचे यांचा चौथा जो व्हॉल्यूम आहे तो आपण बघा, यासाठी वापरण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर एलिनार झेलियट या नुकत्याच मला वाटतं कालवश झाल्या, त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांवर अमेरिकन लेखिका, त्यांचं जे बुक्स आहे ते फार महत्वाचं आहे. आंबेडकर्स वर्ल्ड द मेकिंग ऑफ बाबासाहेब अँड द दलित मुवमेंट, नवयान पब्लिकेशनचा आहे. त्याच्यानंतर BC कांबळे यांचे खंड अभ्यासा, त्याच्यामध्ये या व्याख्यानासाठी आपण व्हॉल्यूम 8 सुगाव प्रकाशनने केलेला आहे, तो वापरलेला आहे. त्याच्यानंतर धनंजय कीर यांचं बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, ते वापरण्यात आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेसचं व्हॉल्यूम 18 एक आहे, पार्ट 1 या ठिकाणी आहे. त्याचे दुसरे एक बाबासाहेब आंबेडकरांवर PhD करणारे WN कुबेर, वाना कुबेर, आंबेडकर यांचं जे बुक पब्लिश झालं ते आंबेडकर अ क्रिटिकल स्टडी, हे एक आहे. त्याच्यानंतर खैरमोडेंचा व्हॉल्यूम 5 आहे. RK क्षीरसागर यांचं पॉलिटिकल थॉट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे एक आहे. त्याच्यानंतर विजय मानकर यांचं आहे डॉक्टर BR आंबेडकर क्रोनॉलॉजी. त्याच्यानंतर या पद्धतीनं काही जेन्युइन जे सोर्सेस आपण या ठिकाणी वापरलेले आहेत, आपण नक्कीच हे व्हिडिओ पहा, आपल्या प्रतिक्रिया द्या. आणि या ठिकाणी कार्यशाळेनं, वर्कशॉपनं, त्याचे जे सुनील कदम सर आहेत त्यांनी या ठिकाणी संधी दिली आणि पुणे करारावरचं काही अधिक माहिती आपल्याला असू शकते, आपण कॉमेंट्समध्ये ती देऊ शकता. आणि यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो. सर्वांना नमस्कार आणि सप्रेम जय भीम. थँक यू वन्स अगेन.